उपस्थित सर्व मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही, दुपारचे 2 वाजलेत. जमलेले सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनी, लोकसभा निवडणूक 2024 ही अवघ्या 34 दिवसावर आता आपल्या समोर आलेली आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ही निवडणूक किती महत्त्वाची आहे आणि का महत्त्वाची आहे हे त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, मोजक्या 2 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत संपवणार आहे. आपण संघटनेची लोक आहोत आणि संघटनेमध्ये काम करताना नुसतं आपण काय करतोय ह्याच्यावरती आपण जसं लक्ष ठेवतो तसं विरोधक काय करतोय ह्याच्यावरही लक्ष ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मी कालही रत्नागिरीच्या सभेमध्ये बोललो, साहेब ह्या मतदारसंघामध्ये 2009 पासून ते आत्तापर्यंत मी 3 लोकसभा लढवलेल्या आहेत आणि लाखांचं मताधिक्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळालेलं आहे. तरी मतं कमी पडली, ती आता तशीच मतं कमी पडू नये म्हणून महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि जसे जटार साहेब म्हणतात की किमान 2 लाखाचा मताधिक्याने आपला उमेदवार निवडून येईल, या अनुषंगाने तशी पावलं टाकणं गरजेचं आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे, ही जिल्हा परिषद नाही, आमदारकी नाही. आपला विरोधक काय करतो किंवा समोरचा विद्यमान खासदार कसे आहेत हेही लोकांना आपल्याला सांगितलं पाहिजे. जोपर्यंत समोरचा माणूस कळला नाही तोपर्यंत आपला माणूस कळणार नाही. मागच्या 10 वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी काय केलं नाही ही चर्चा लोकांमध्ये आपण सगळ्यांनी केली पाहिजे. 543 खासदार जातात, त्या 543 खासदारांमध्ये आपल्या खासदारांनी काय केलं हेही जनतेला सगळ्यांना कळलं पाहिजे. कारण का कळलं नाहीये लोकांना. आपण इतर कुठल्या तरी गोष्टींची चर्चा करतो, पण आपला खासदार, विद्यमान खासदार हा सबशेल फेल गेलेला आहे ह्याची चर्चा आपण कधी करत नाही. कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये असा एक प्रश्न ह्या लोकसभेमध्ये, काल जसं मी रत्नागिरीला विचारला तसं सिंधुदुर्गात पण तेच विचारतो, असा एक लोकसभेमध्ये मांडणारा प्रश्न, लोकसभेमध्ये असणारा विषय किंवा पार्लमेंटचा विषय खासदारांनी सोडून आणला असा एक विषय मला तुम्ही सांगावा. कोकण रेल्वेचा उल्लेख मी केला की कोकण रेल्वेमध्ये डबल ट्रॅक हा विषय होता, तो आता राहिलेला नाही, तो झालेला नाही. आपण मडुऱ्याला टर्मिनस मागवत होतो, तो झालेला नाही. इको सेन्सिटिव्हचा विषय झालेला नाही. असा एक तरी विषय मला तुम्ही सांगावा. CRZ विषय भिजत आहे. एक विषय आपल्याला आपण सांगावा जो या विद्यमान खासदारांनी पूर्ण केला आणि तो जनतेपर्यंत जाहीर केला. असा एकही विषय मला तुम्हाला सांगता येणार नाही. आपण का म्हणून या खासदाराला 10 वर्ष, साहेब आपली 10 वर्ष फुकट गेली, आपली 10 वर्ष फुकट गेली. या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारला माहीतच नाही इथे रत्नागिरी सिंधुदुर्गाला पण एक खासदार आहे. खासदार नावाची जटार साहेब इथे एक माणूस आहे हे केंद्र सरकारला अजून माहीत नाही. अहो कसली तरी ओळख असायला पाहिजे होती. मी साहेब त्या सभागृहामध्ये काम केलं. चव्हाण साहेब 543 खासदार जेव्हा समोर असतात, सगळे स्टॉलवर पुढच्या बाकेत असतात, प्रत्येक शब्द रेकॉर्डवर जात असतो आणि तो रेकॉर्डमध्ये गेलेला शब्द आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणारी कामं त्या मंत्रालयातून आणि मग आपल्या मतदारसंघात आणायचं असतं. हे सगळं काम एका खासदाराचं असतं. आपले खासदार काय करतात मी त्याच्यामध्ये जाणार नाही, कारण का हल्ली मी टाळतो, मी हल्ली टीका करत नाही. पण खासदार काय करू शकले नाही हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. अनेक विकास कामं ही जी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला यायला पाहिजे होती, आली नाही. एअरपोर्ट केला हे आपल्या सरकारने केला, मोदी सरकारने केला.
हेच खासदार तेव्हा उठून बोलले होते की आम्हाला एअरपोर्ट नको, विरोध केला होता त्या एअरपोर्टला. पण जेव्हा एअरपोर्ट पूर्ण झाला तेव्हा हेच खासदार त्या व्यासपीठावर सांगायला तयार होते की एअरपोर्ट आम्ही केला. हा महामार्ग ज्याची सुरुवात 2009 मध्ये झाली, त्या 2009 पासून 2014 मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला महामार्गाचा. पण या 10 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये तसं काम पूर्ण झालेलं नाही. फॉलोअप कुठे आहे? फॉलोअपच नाही. मतदारसंघात काय चाललंय दिल्लीला माहीतच नाही. अहो, दिल्लीमध्ये कुठला माणूस गेला पाहिजे ज्याचं स्वतःचं काहीतरी आहे, ज्यांनी स्वतःसाठी काहीतरी उभं केलंय, असा माणूस दिल्लीमध्ये गेला पाहिजे. तिथे वॉचमॅन विचारता कामा नये, साहब आप कहाँ जा रहे, मैं खासदार हूं असं बोलायची गरज पडता कामा नये. तिथे आय कार्ड दाखवायची गरज नाही. तोंड बघून, चेहरा बघून साहब आप चलिए असं बोलणारा खासदार आपल्याला या मतदारसंघातून पाठवायचं, एवढं लक्षात ठेवा. अहो, या रत्नागिरी सिंधुदुर्गातून मोठमोठी लोक गेली हो खासदार बनून. मी त्याच्यामध्ये स्वतःला मोजत नाही, पण अनेक मोठमोठी लोक या मतदारसंघातून निवडून गेली. पण 10 वर्षामध्ये आपण तडफडतोय की आता दिल्लीला कळत कसं नाही की इकडे पण एक खासदार आहे. खासदार नावाची गोष्ट रत्नागिरी सिंधुदुर्गात पण आहे. हे आपण दिल्लीला अजूनपर्यंत दाखवू शकलो नाही. दिल्लीला कळलंच नाही का? कारण का माणूस तसा लागतो, रुबाब तसा लागतो. अहो, 543 खासदार, त्याच्यामध्ये यूपीचे 80 खासदार. कारण का उत्तर भारताचा फार मोठा प्रभाव दिल्लीमध्ये असतो. त्यांचं हिंदीवर प्रभुत्व असतं आणि ते सगळे उत्तर भारतातले जेवढे खासदार आहेत ते त्यांच्या भाषेमुळे, त्यांच्या वजनामुळे तिथे प्रभाव पाडत असतात. म्हणून तसा प्रभावशाली माणूस तिथे जर गेला नाही, त्या पार्लिमेंटमध्ये पेटी वाजवायची नसते साहेब. पेटी वाजवणारे चांगले असतात, लक्षात ठेवा. त्याबद्दल दुमत नाही. पेटी वाजवणारे पण आपल्याला पाहिजेत. ते 2024ला जेव्हा 6 जूनला हे मोकळे होतील तेव्हा 2 पेट्या आपण त्यांना गिफ्ट देऊ, आपण त्यांना भेट देऊ. तुम्ही काळजी करायची नाही. पण त्या लोकसभेमध्ये आपल्याला एक दमदार माणूस पाठवायचा आहे. या महायुतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत. त्या 48 सीटवर 100% जो काय आकडा महायुतीने जाहीर केलाय तो 100% आपण गाठणार आहोत. माझ्या मनामध्ये शंका नाही, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका नाही. काळसेकर साहेब, तुम्ही बोललात ही शेवटची निवडणूक 2024ची, बाकी सगळ्या आपण जिंकल्या. ऑक्टोबर विसरलात तुम्ही. उन्हात नाही पांढरे झाले हे सगळे. जिल्हा परिषद आहे, तुमची पण बाजू घेतली, लक्षात ठेवा. जिल्हा परिषद पण आहे, अनेक नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, त्या सगळ्या आहेत. तुमच्या यादीमध्ये जोडा त्या सगळ्या. आणि पुढच्या वेळेस परत अशी चूक करू नका. जेवढी लोकसभा महत्वाची आहे तेवढीच जिल्हा परिषद महत्वाची आहे आणि तेवढीच विधानसभा पण महत्वाची आहे. पण पहिला टप्पा आपला लोकसभेचा आहे. एक आपल्या हक्काचा माणूस तिकडे पाठवूया. आपल्या हक्काचा माणूस तिकडे जर गेला तरी कोणाला सांगायची गरज नाही, दिल्लीवाल्यांना सांगायची गरज नाही की हा मतदारसंघ कोणाचा आहे. त्या नाव घेतला तर कळला पाहिजे मतदारसंघ कोणाचा आहे. असा माणूस आपल्याला पाठवायचा आहे. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.